रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुळधर्मदेव चोखा माझा. च्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मुखातून हे उद्गार चोखवरायांच्या प्रती उद्गारले गेले. हे चोखवराय आहेत तरी कोण, यांचा अवतार झाला कसा, याबद्दलचा एक अभंग श्री संत नामदेव महाराजांच्या जुन्या वहीमध्ये पाहायला मिळतो. या अभंगाच्या वरून हा एक दृष्टांत आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव नावाचं एक छोटंसं गाव होतं. या गावामध्ये पाटील राहत होते आणि या गावाच्या पाटील असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर शेती होती. शेतीमध्ये त्यांनी बऱ्याच बागा लावलेल्या होत्या. या बागेमध्ये आंब्याची बाग होती, केळीची बाग होती, चिकूची बाग होती आणि या बागेतली फळं यायची आणि फळं जशी जशी पिकायला येतील तशी फळे तोडून ते पाटील पहिल्यांदा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पर्यंत पोचवायचे आणि नंतर त्या फळाचा आपल्या सांसारिक जीवनात वापर करायचे. त्यानंतर झालं असं, एके दिवशी आंब्याची बाग पिकलेली होती आणि ती फळे भगवंताच्या पर्यंत पोचवावी या हेतूने पाटलांनी एक उत्तम दिवस बघून आंब्याची फळे तोडली आणि त्या आंब्याची फळे तोडल्यानंतर एकदम गोड गोड आंबे पाटलांनी बाजूला काढले आणि त्याच्या 2 डाली केल्या. त्या 2 डालीमध्ये पाटलांनी 125 असे नग मोजून आंबे काढले आणि एका डालीमध्ये 65 आणि एका डालीमध्ये 60 असे आंबे भरले आणि त्या गावातील सुदामा नामक व्यक्तीला त्यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं, अरे सुदामा, हे आपले आंबे पंढरपूरला भगवंतापर्यंत पोचवायचे आहेत, तर त्या काळचे जे भगवंताचे जे पुजारी होते ब्राह्मण, त्यांच्यापर्यंत हे आंबे पोचव आणि त्यांना हे पत्र दे. या पत्रावरती त्यांचा पूर्ण पत्ता, या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, तर तू तिथे गेल्यानंतर या ब्राह्मणांचं नाव विचारलं तर तुला सांगतील. तो सुदामा म्हणाला, ठीक आहे, मला काही अडचण नाही, हरकत नाही, मी हे घेऊन जातो, पण या तर 2 डाली आहेत, मी एकटा कसं काय नेऊ, मग दुसरा माणूस लागेल. त्यावेळेस पाटलांनी त्यांना सांगितलं, ठीक आहे म्हणे, तू आणि तुमची पत्नी दोघेजण मिळून जा. आंबे देण्याच्या गोष्टीमुळे तुमची यात्राही होईल, भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शनही होईल. तो सुदामा आनंदित झाला आणि घरी गेला. बायकोला सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं असं झालेलं आहे, आपल्याला या डाली पंढरपूरला ब्राह्मणांच्या घरी पोचवायच्या आहेत, त्या हेतूने आपलं भगवंताचं दर्शनही होईल आणि यात्राही होईल. मग ते पती पत्नी दोघं दाम्पत्य एकाच्या डोक्यावरती 1 डाल, दुसऱ्याच्या डोक्यावरती 2री डाल अशी घेऊन दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाले. आणि पंढरपूरच्या दिशेने निघालेले असताना कधी दिवसभर चालावं, संध्याकाळ झाली की एक सुरक्षित जागा बघून तिथे मुक्काम करावा, आराम करावा, दुसऱ्या दिवशी स्नान करून पुढच्या वाटचाली करता निघावं, असे दरमजल करत पंढरपूरच्या जवळ पोहोचले. पंढरपूर अगदी 2 कोसावरती राहिलं होतं आणि 2 कोसावरती राहिलेलं असताना त्यांनी रात्री ते पोहोचले होते. सकाळी उठून स्नान करून ते निघतायत तोपर्यंत पुढून एक वृद्ध बाबा त्यांच्या समोर आले आणि ते बाबा त्यांच्या समोर येऊन सुदामांना म्हणतात, अरे बाबा, मला भूक लागली आहे, मला थोडं काहीतरी खायला दे, तुझ्या डोक्यावरती आंब्यांची डाल दिसते, त्याच्यातला एक आंबा मला खायला दे. असं म्हणल्यानंतर सुदामा त्यांना म्हणू लागला, बाबा, हे आंबे माझ्या डोक्यावरती दिसतायत, परंतु हे आंबे माझे नसून मला कोणीतरी आंबे हे दिलेले आहेत आणि मला ते कोणाला तरी द्यायचे आहेत, या हेतूने मी ती आंबे घेऊन आलेलो आहे आणि या आंब्यातला एकही आंबा मी तुम्हाला देऊ शकत नाही. असं म्हणून सुदामा पुढे चालू लागला. त्याच्या पाठोपाठ सावित्राबाई ही त्यांची पत्नी त्यांच्या मागून आली. सारखी विनंती त्या बाबांनी सावित्रीबाईंना केली. सावित्राबाईंनी त्या बाबांचा कळवळ आल्याने त्या सावित्रीबाईंनी डोक्यावरची डाल खाली उतरवली आणि त्या डालीमधून एक आंबा काढून त्या वृद्ध ब्राह्मणांच्या हातामध्ये दिला. हे घ्या बाबा, तुम्ही आंबा खा. असं म्हणताच तो आंबा ब्राह्मणांनी घेतला आणि घेतला तसा तो आंबा तोंडाला लावला. सावित्राबाई इकडे खाली डालीची गाठ बांधतायत, डाल पूर्ण पॅक करतायत, तोचपर्यंत तो आंबा चाखतायत ते ब्राह्मण. तो आंबा चाखताना त्या आंबाचा एक घास घेतला तोपर्यंत तो आंबा त्यांना आंबट लागला, म्हणून त्या सावित्रीबाईवरती त्यांनी तो आंबा तिला म्हणाले की हे घे, हा आंबा तर आंबट आहे, मला नको हा आंबा. आता सावित्रीबाई त्यांना म्हणतायत की अहो बाबा, हा आंबा आता तुमच्याकडून मी घेते, पण या आंब्याचा आता काय करू मी. तर
तो आंबा काय केला, तो आता त्या ब्राह्मणांना देता पण येणार नव्हता आणि तो काही करता पण येणार नव्हता. म्हणून सावित्रीबाईंनी तो आंबा आपल्या ओटीशी बांधला आणि तसंच त्या सावित्रीबाई पुढे निघून गेल्या. पंढरपुरात पोहोचले हे दोन्ही दाम्पत्य, सुदामा आणि सावित्राबाई. पोहोचल्यानंतर एकादशीचा दिवस होता. पंढरपुरात पोहोचल्यानंतर चंद्रभागेला गेले, चंद्रभागेला स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली, मंदिराची प्रदक्षिणा केली आणि ते पत्र घेऊन महाद्वारात गेले. महाद्वारात गेल्यानंतर त्या पत्रावरचं नाव बघून, अहो हे ब्राह्मण कोणी आहेत का मंदिरात, असा आवाज दिला. तोपर्यंत मंदिरातून आवाज आला, हो हो आहेत, आले. हे असा आवाज त्या ब्राह्मणांनी दिल्यानंतर ब्राह्मण आले, पत्र वाचलं. कोरेगावच्या पाटलांनी ही डाल तुमच्यासाठी पाठवलेली आहे आणि याच्यात 125 आंबे तुमच्याकरता त्यांनी पाठवलेले आहेत, मोजून घ्या बरं, असा सुदामा ब्राह्मणांच्या मुखातून शब्द आले. त्या ब्राह्मणांनी त्या दोन्ही डाली स्वीकारल्या, ते आंबे मोजू लागले. बरोबर 125 आंब्यांपैकी 124 आंबे त्या डालीमध्ये होते. एक आंबा दिसेनासा झाला. ते ब्राह्मण बोलतायत सुदामाला, अरे हे तर 124च आंबे आहेत, एक आंबा गेला कुठे? सुदामा म्हणतायत, अहो नाही ब्राह्मण बाबा, ह्याच्यात 125च आंबे आहेत, अजून एकदा नीट पहा. पुन्हा एकदा बघितलं तर 124च आंबे होते. मग तो आपल्या पत्नीला बोलतोय, सावित्रा अगे 124 आंबे आहेत, एक आंबा गेला कुठं? तर सावित्रीबाईंनी जे काही रस्त्यानी त्या चालताना जे काही गोष्टी झाल्या त्या त्यांना सांगितल्या. अहो म्हणे ते ब्राह्मण, त्यांना आंबा हवा होता म्हणून मी दिला, पण त्यांनी तो न खाताच उष्टाच आंबा माझ्याकडे परत दिला. ठीक आहे, उष्टा तरी आहे ना, तो त्यांना दे, म्हणजे 125 आंब्यांची संख्या पूर्ण होईल. मग तो आंबा त्यांच्या ओटीमध्ये बांधला गेलेला होता आणि ओटी सोडून आंबा त्यांना द्यायचा म्हणून ते ओटी सोडतायत. तोपर्यंत सोडून गाठ सोडली ओटी आणि ओटी बघतायत तर त्या आंब्याचं बाळाच्या रूपामध्ये रूपांतरित झालं होतं आणि त्या ठिकाणी साक्षात चोखोवरांचा अवतार झालेला होता. हा चोखोवरांचा अवतार अयोनी संभव असा अवतार होता आणि त्या चोखोवरांच्या आरतीतही त्याचं वर्णन आहे. शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखिला, संतोषला देव जन्म चोखा पावला, ओवाळू आरती शुद्ध चोखा मिळा. असे हे चोखोवराय यांचा अवतार अयोनी संभव या माध्यमातून दृष्टांतातून आपल्यापर्यंत पोहोचवला. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा.